प्रश्न असा आहे, बरेचसे रुग्ण मला विचारतात की डॉक्टर माझं 2-5 वर्षापूर्वी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, पण मला अजूनही उजव्या बाजूला दुखतं. मग माझं अपेंडिक्स अर्धवट काढले गेले का, किंवा काही प्रॉब्लेम आहे का? नमस्कार, मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी. लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मध्ये लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक आणि जनरल सर्जन म्हणून मी कार्यरत आहे. तर महत्वाचं म्हणजे उजव्या बाजूला आपले काय काय अवयव असतात, तर सर्वात महत्वाचं म्हणजे मोठं आतडं आणि नंतर मूत्रवाहिनी नलिका, किडनी, मूत्राशय. याचबरोबर काही मणक्यांचे विकार मध्ये सुद्धा उजव्या बाजूला दुखू शकतं. स्त्रियांमध्ये गर्भपिशवी, गर्भवाहिनी नलिका, अंडकोश याच्या समस्यांमुळे सुद्धा उजव्या बाजूला दुखू शकतं. त्यामुळं जर तुमचं अपेंडिक्स पूर्ण काढलं असेल आणि तरी तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही तज्ञ डॉक्टरांना दाखवा. बहुतेक वेळा आतड्याच्या सुजेमुळे हे होऊ शकतं, किंवा स्त्रियांमध्ये गर्भपिशवी किंवा आजूबाजूला होणारे इन्फेक्शन, ज्याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतो, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. कधी कधी युरिनरी इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. त्यामुळं याचा योग्य निदान करून त्यावेळेवर योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचं आहे. कधी कधी अपेंडिक्सच्या व्रणामध्ये पण दुखतं. त्यामुळे जर व्रणाचं दुखणं असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला ते तपासून गाईड करतीलच. अगदी रेअरली अशी शक्यता असते की जेव्हा अपेंडिक्सला तीव्र सूज आलेली आहे, तिथं गाठ बनलेली आहे, आणि त्यावेळी जर अपेंडिक्स मोठ्या आतड्याच्या जवळ थोडंसं लांब कापलं गेलं तर उरलेला जो स्टंप आहे की जो नॉर्मली 3-4 mm पाहिजे, तो समजा 1-2 mm जास्त असेल किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल तर तिथं इन्फेक्शन वारंवार होऊन असं होऊ शकतं. पण ते डॉक्युमेंट करायला आपल्याला स्कॅन करणे, बघणे की उरलेला अपेंडिक्सचा जो स्टंप आहे तो खरोखरच मोठा आहे का, आणि असं क्वचित 5 वर्षातनं एखाद्या केसमध्ये होऊ शकतं. तसं झालं तर मग ऑपरेशन करून तो स्टंप काढावा लागतो. या विषयावर जर आपल्याला अजून माहिती हवी असेल तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहून कळवू शकता. मी किंवा माझे सहकारी त्याच्यावर आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.